न्यूझीलंड पायगाव संघाकडून फक्त 2 क्षेत्ररक्षक हे 30 षट सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. वाईडिश लॉंग ऑफ नितीन गवली, तर काऊ कॉर्नर आणि डीप लॉंग ऑनवर एक क्षेत्ररक्षक. बाकीचे सर्व क्षेत्ररक्षक हे 30 षट सर्कलच्या आतमध्ये. यष्टीरक्षक अनिल एस्टनपासून दूर. गोलंदाज तयार. शॉट रनअपनी अनिल. षटकातील पहिला चेंडू ओव्हर द विकेट. रत्नाकर याच्यासाठी अगदी विकेट टू विकेट. चेंडू मिडॉनवरून उचललाय. संधी होती एक धाव पूर्ण करण्याची. एक नाही. रत्नाकरने आपलं वैयक्तिक आणि संघाचं खाता अकाउंट ओपन केलेलं आहे. अनिल अगदी 2 ते 4 पावलाचं फक्त रनअप आहे. कैलासाच्यासाठी चेंडू हवेमध्ये. शरद चेंडूच्या खाली आणि अप्रतिम झेल. कैलास भोईरेची खेळी फेल. 1 या धावसंख्येवर पहिला धक्का दिवसभर दिवा संघाला कैलास भोईरेच्या रूपानं. बघा, संधी दिली होती, कुठेतरी चुकीचा फटका खेळला आणि परिणामस्वरूप झेलबादच्या स्वरूपात बाद झालेले आहे फलंदाज कैलास भोईर. अगदी संधी दिली होती, भरपूर चेंडू बाकी होते, कुठेतरी खराब फटक्याची निवड. आणि मी तर क्षेत्ररक्षक करणाऱ्या शरद याचं कौतुक करेन. चांगला झेल टिपला होता इनफिल्डच्या आतमध्ये. आणि फलंदाजीसाठी क्रमांक 3 वर मैदानामध्ये एंटर होतोय उदय म्हात्रे. दिवा स्पोर्ट दिवा एक्सप्रेस या नावानं ओळखला जातोय. अगदी वेगाने चेंडू हाताळण्यामध्ये माहीर असा उदय म्हात्रे येतोय क्रमांक 3 वर. बघूया, मागच्या सामन्यापेक्षा या सामन्यातून सुरुवात खराब आहे. पहिल्या 2 चेंडूचा विचार केला तर दिवा संघाची. पुढे येऊन खेळलेले आहेत शरद. याच्याकडून अप्रतिम क्षेत्ररक्षण. अगदी वेगाने एक धाव कंप्लीट. काय क्षेत्ररक्षण केलं होतं शरद यांनी. एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला उचलला होता, मात्र गोलंदाज स्टंपच्या अगोदर उभे होते. निश्चितच असा थ्रो जेव्हा तुम्ही करताय तेव्हा स्टंप अगदी ते क्षेत्ररक्षकाला मोकळे असावेत. मिड विकेटवर रुपेश याच्याकडून क्षेत्ररक्षण होते. उदय यांनी एका धावीने आपलं खाता अकाउंट ओपन केलेले. संघाची धावसंख्या पोचते ती 1-3. 2 वर खेळतोय रत्नाकांत. कैलास 0 वर बाद झालाय. अतिशय चांगला फटका. अप्रतिम गॅप शोधली. कुठलीही संधी नाही आहे क्षेत्ररक्षकाला. चेंडू सीमापार. डीप कव्हर. सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी रत्नाकरच्या बॅटमधून येतोय हा चौकार. आणि निश्चितच दिवा संघाचे खेळाडू कमलदादा पाटील यांनी आपल्या घरच्या लाडक्या संघासाठी आणि खास करून उदय याच्यासाठी त्यांनी बक्षीस लावलेले आहे. चौकार षटकार हॅट्रिकसाठी त्यांना 1000 रुपये कमलदादाकडून दिले जातील. TDC बँकचे कर्मचारी आहेत. आणि इथे फटका उडवला आहे. बघूया, क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नर रिजनवर. चांगलं क्षेत्ररक्षण होते. 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केले. 3री धाव घेण्यासाठी इथे कॉलिंग नाही आहे आणि इथे डायरेक्ट हिट झाले असते तर कदाचित उदय म्हात्रे यांना खेळाडू कक्षामध्ये जावं लागलं असतं, मात्र तसं काही झालेलं नाही आहे. निश्चितच आज दापोडे गावचे समाजसेवक संभाजीदादा पाटील यांनी देखील या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. गावदेवी होली संघाच्या वतीनं आपलं देखील खूप खूप आभार. तर निश्चितच कमलाकर पाटील गावदेवी वरगड संघाचे सर्वेसर्वा आणि गावदेवी रांजनोली गणेश भाऊ पाटील यांनी उद्या याच्यासाठी देखील 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. धन्यवाद. एन्जॉय ग्रुपचे सदस्य आहेत आणि निश्चितच उदय याच्यावरचं प्रेम त्यांनी दाखवलेलं आहे. बघूया, गावदेवी वरगड आणि गावदेवी रांजनोली दोन्ही त्यांचे सहकार्याने ते बक्षीस लावलेले आहे. खास करून उदय म्हात्रे याच्यासाठी पहिल्या षटकाची समाप्ती आणि 1-9 अशा धावा आलेल्या आहेत. निश्चितच सांघिक दुसरं षटक घेऊन
रुपेश येतोय. तिथं विकास मुकादम संघामधून दिसत नाही आहेत. भरत, नितीन गवली, भूषण, रुपेश, अनिल, जगदीश, चंदू असे भरपूर खेळाडू न्यूझीलंड पायगाव संघामध्ये आहेत. मात्र या सामन्यासाठी प्ले 11 कोण कोण आहेत ते नंतर आपल्याला माहीत पडेल. सध्या गोलंदाजी करत आहेत. फलंदाजीसाठी काही नावं आपल्यासमोर येतील. 9 धावा, दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू रुपेश, पहिला चेंडू ऑन साईडला खेळलेत. बघूया क्षेत्ररक्षण झालेले 2 धावा कंप्लीट केलेले आहेत. आणि जरीमरी अल्लिमगार संघाचे निश्चितच इथे उदय यांच्यासाठी KPNनी देखील बक्षीस लावलेले आहे. विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिकसाठी 1000. म्हणजे जेव्हा जेव्हा उदय मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. वेलकम भगवानजी पाटील साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. गावदेवी 40+ ओली संघाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. भगवान पाटील साहेबांचं देखील मंचावर शुभ आगमन झालेलं आहे. आणि मी सरपंच उपसरपंच चषकामध्ये गावदेवी ओली संघाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आज निश्चितच मित्रांनो संपूर्ण भारतीय वासियांसाठी एक आनंदाचा आणि सोनेरी दिवस 26 जानेवारी. आणि आज आपण अगदी 73वा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतोय. फलंदाजीसाठी संघाचा संघनायक मागच्या सामन्यातून ज्याच्या बॅटमधून आपण 31 धावा पाहिल्या होत्या तो संघनायक किरण म्हात्रे येतोय क्रमांक 4 वर. अगदी बॉलर टू ड्राईव्ह, अप्रतिम क्षेत्ररक्षण, स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चेंडूला अगदी सहजरित्या अडवलेले गोलंदाज रुपेश यांनी. धावसंख्या 11 आहे. डॉट होता. इष्टा कव्हरवर चांगलं क्षेत्ररक्षण, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. धावेल फक्त आणि फक्त एकनी रत्नकांत खेळतोय 9 वर. तर किरण याला खातं खोलायचं आहे. संघाची धावसंख्या झाली ती 12. पहिल्या सामन्यातून अगदी 12 धावा बनवल्या होत्या ओमसाई पिसे संघाविरुद्ध. या इथे मात्र 9 चेंडू घेतलेले आहेत 12 धावा बनवण्यासाठी दिवस व दिवा संघाने. किरणसाठी हा चेंडू खराब चेंडू होता आणि धावा बघूया किती येतील. लॉंगलेग सीमारेषेकडे चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत वेळ होती दोन्ही फलंदाजामध्ये 2 धावा पूर्ण करण्याची. दोन्ही किरण यांनी आपलं वैयक्तिक खाता अकाउंट ओपन केलेले आहे. संघाच्या फलकावर 2नी भर झाली आणि धावसंख्या पोचते ती 2 बाद 14 वर. निश्चितच रुपेश यांनी आत्तापर्यंत 4 चेंडू टाकलेले आहेत, 5 धावा दिलेल्या आहेत. गती परिवर्तन, स्लोवर डिलिव्हरी, मिड विकेटवरून चेंडू डीप मिड विकेटवरून शरद यांनी उचललं आहे. फेकी देखील सुरेख आहे. मात्र रनिंग बिटवीन द विकेट देखील खूप छान. धावसंख्या 16 वर पोचलेली आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शेष आहे. 11 चेंडू 16 धावा, 2 गडी बाद. दिवस व दिवा प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक हारल्यानंतर फुलटॉस चेंडू होता. स्केअर ऑफ द विकेट खेळलेत. लॉंगलेग इथे व्यवस्थित कॉलिंग झालेली नाही आहे. बघा मी तर म्हणेन की रत्नकांत यांनी आपल्या सहकारी संघनायक किरण म्हात्रे याच्यासाठी संधी दिलेली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. 2 धावा घेते आल्या असत्या मात्र स्ट्राईक ही किरण याच्यावर राखून ठेवलेली आहे रत्नकांत म्हात्रे यांनी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 या धावसंख्येवर दिवस व दिवा संघ. चला पुढील दोन्ही संघांनी अगदी वेळेवर पोचायचं आहे. बघा सामना संपण्याआधी गावदेवी अंजूर आणि अमरस्फोट कासनी
आजच्या दिवसातील पहिल्या फेरीचा हा शेवटचा सामना असेल, कारण की काल आपण आजच्या दिवसातला एक सामना खेळवलेला आहे A1 भिनार आणि जयदुर्गा टेमगरपाडा. त्या सामन्यातून जयदुर्गा टेमगरपाडा संघ विजयी झालेला आहे आणि त्या संघाने देखील अगदी वेळेवर यायचं आहे, कारण की आजच्या चौथ्या दिवसातील दुसऱ्या फेरीची ही पहिली लढत आपण पाहतोय. वेलकम राजूदादा पाटील आणि मनोजभाऊ पाटील, वीर तानाजी दापोडे संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आहेत आणि निश्चितच या स्पर्धेच्या माध्यमातून काल त्यांचा सामना जयहनुमान सारंगाव या संघाबरोबर होता, मात्र तो सामना त्यांना गमावा लागलेला आहे. चला, अनिल संघाचे अष्टपैलू खेळाडू सांघिक तिसरं षटक घेऊन न्यू मिलन पायगाव या संघाकडून येतील. अनिल मुकादम येत आहेत. दोन अनिल आहेत, एक पहिलं षटक हातलं, त्यानंतर तिसऱ्या षटकासाठी त्याच नावाचा खेळाडू. अगदी अनिल एक अष्टपैलू खेळाडू आहे. बघूया राऊंड द विकेटनी गोलंदाजी करतील आणि निश्चितच काल जयदुर्गा टेमगरपाडा संघाचे मनोज गुलवी यांना चक नो दिलेली आहे. तब्बल 5 धावा देखील आल्या होत्या. अनिल चेंडूला डीप मिड विकेट रिझनकडे खेळले आहेत. बघूया, क्षेत्ररक्षण झालेले आहे, मात्र नाही रोखू शकत 2 धावा. 2ने धावसंख्या झाली ती 19. वेलकम गावदेवी अंजूर या संघाचे या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन होते. बघा, दुसऱ्या फेरीचा पहिला सामना सुरू आहे आणि यानंतर आपण लगेच गावदेवी अंजूर आणि अमरस्फोट कासण्याचा सामना पाहणार आहोत. उंची जास्त, लांबी कमी आणि अप्रतिम झेल. मोठा फलंदाज बाद होतोय दिवस व दिवस संघाचा किरण म्हात्रे. काय झेल टिपला होता, मला वाटते तिथे भूषण हे उपस्थित होते. अगदी चांगला झेल. आणि मित्रांनो, क्रिकेटचं समीकरण आहे, घ्या कॅच आणि जिंका मॅच. गोलंदाजाचा पाठीचा कणा असतो क्षेत्ररक्षक आणि खरोखरच भूषण यांनी अप्रतिम झेल टिपलेला आहे. शरद याच्याकडून देखील आज चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तिसरा गडी बाद झालेली आहे 19व्या धावसंख्येवर. तब्बल 14 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि कुठेतरी दिवस व दिवस संघ पहिल्या 14 चेंडूमध्ये तरी बॅकफुटवर पाहायला मिळतोय. बघूया, किरण अगदी या महत्त्वाच्या सामन्यातून सस्त्यामध्ये बाद झालेले आहे. 4 चेंडूंचा सामना केले, 5 चेंडूंचा सामना केलेला आहे, 7 या धावसंख्येवर बाद झालेला आहे. फलंदाजीसाठी पुण्यनाथ येतोय आणि या इथे फलंदाज बाद. अगदी मनकी विकेट. बघा, पंचांची तीक्ष्ण नजर. आमचे सिनियर पंच आहेत सुनील म्हात्रे सर आणि सिनियर 40+ हा एक चांगला नेम मी तर म्हणेन. मनकी विकेट ऑन आहे. अगदी GTCच्या माध्यमातून पाहू शकता, अगदी नेट अँड क्लीन दाखवलं जात आहे. आमचे सूरजजी म्हात्रे आज इथे जातीने उपस्थित आहेत आणि अगदी चांगला निर्णय. बॅट हवेमध्ये होती आणि अगदी गोलंदाज अनिलाचं मी कौतुक करेन की चांगली विकेट घेतलेली आहे. चेंडू काउंट होईल आणि विकेट देखील येईल, म्हणजे कुठेतरी हा दुसरा मोठा धक्का म्हणावा लागेल पुण्यना त्याच्या माध्यमातून दिवस व दिवस संघाला. आणि बघूया आता जगदीश पाटील आलेले आहेत. रत्नाकांत अजूनही खेळपट्टीवर आहे. धावसंख्या 19. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ पूर्ण. बघूया, रुपेश, अनिल, नितीन गवली खुश आहेत कारण की 15 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 19 धावा. गोलंदाज अनिल, राऊंड द विकेट. फुलटॉस चेंडू आणि ते शरद याला चेंडू बीट करून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार येतोय.
निश्चितच झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडूचा अंदाज बांधता आला नव्हता. डीप मिड विकेटवर उभे होते आणि या चौकारांनी धावसंख्या झाली ती 23. बघा 23 धावा झाल्यात, 4 फलंदाज बाद, अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 40 की मात्र 35 बघूया. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही मला वाटतं नितीन गवली याचं षटक कदाचित बाकी असावं. गोलंदाज अनिल राऊंड द विकेट रत्नाकन याच्यासाठी. षटकातील पुढील चेंडू अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू होता. कुठल्याही प्रकारची संधी या इथे नव्हती. फलंदाज रत्नाकन याला तर निश्चितच A1 जोडी ओमसाई रिक्षा युनियन, जयहनुमान सारंगाव, बजरंग पाटील आणि रुपेश माली यांनी उदय म्हात्रे आणि दिवस संघासाठी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. उदय म्हात्रे जेव्हा जेव्हा मैदानामध्ये उतरतात ना, तेव्हा तेव्हा त्यांचे मित्र परिवार खूप आम्हाला कॉल आणि मेसेज करून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी वारंवार सूचना करतात. दोस्तीतील दुनियेतील राजा माणूस आहेत. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 23. 4 बाद 23. बघूया जगदीश पाटील आणि रत्नाकन यांना मात्र आता शेवटचे 6 चेंडूमध्ये 15+ धावा बनवावेच लागतील जर एक संघासाठी चांगली धावसंख्या उभी करायची असेल तर. मात्र ते नितीन याला मान्य होईल का? कारण की नितीन गवली देखील खूप मोठं नाव आहे. न्यू इंग्लंड पायगाव संघामधून खूप चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. अगदी शॉर्ट रनअपनी 4थ्या षटकातील पहिला चेंडू ओव्हर द विकेटनी आणि पहिल्या चेंडूवर फटका फसलाय. फलंदाज बाद होईल जगदीश पाटील. चांगला झेल रुपेशाच्या माध्यमातून आणि दिवस संघाला लागणारा 5वा धक्का आहे 23 धावसंख्येवर. अगदी कुठेतरी संकटामध्ये आहे सध्या तरी दिवा संघ. पहिल्या सामन्यातून ओमसाई पिसे या संघाला पराभूत केला होता. 49 धावा बनवल्या होत्या प्रथम फलंदाजी करताना आणि 50 धावांचं डिफेंड केलं होतं. अगदी शेवटच्या चेंडूवर 5 धावांची आवश्यकता होती सामना जिंकण्यासाठी ओमसाई पिसे संघाला. बघूया क्रमांक 7 वर अनिल येतोय. रत्नाकन याच्याकडे अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया 23 वर धावसंख्या थांबलेली आहे दिवा संघाची. वीर तानाजी क्रीडानगरीमध्ये उपस्थित सर्व प्रेक्षक मंचावर आमंत्रित पाहुण्यांचं मी गावदेवी 40+ ओली संघाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि आज निश्चितच 26 जानेवारी संपूर्ण भारतीय वासियांसाठी आज सोनेरी दिवस. आज आपण संपूर्ण भारतामध्ये 73वा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतोय. फुलटो चेंडू हवा तसं समाचार घेता आलेले नाही. डीपमधून शरद चेंडूवर झेपवतोय आणि अगदी फास्ट थ्रो आणि फलंदाज आपल्या घरामध्ये मला वाटते सुरक्षित. काय रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावा या कंप्लीट झाली आहेत. दोन्ही धावसंख्या झाली ती 25. बघा बऱ्याच उशिराने या 2 धावा आल्या आहेत. तब्बल 4 चेंडू नंतर या 2 धावा आल्या आहेत. 3 डॉट आणि 1 विकेट गेला आणि त्यानंतर या 5 चेंडूंनी नंतर या 2 धावा ॲड झालेल्या आहेत. आता फक्त चेंडू शिल्लक आहेत 3 आणि धावा झाल्यात त्या 25. बघूया 3 चेंडूमध्ये किती धावा.
बनवतोय फलंदाज रत्नकांत. या चेंडू ऑन साईडला खेळलेत. बघूया गॅपमधून चेंडू आहे. भूषण चेंडूवर झेपावतोय. अगदी स्वतःला झोकून दिलेले आहे. 2 धावा पूर्ण, तिसरी धाव देखील पूर्ण आणि चौथीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. 3 धावा या चेंडूवर आलेल्या आहेत आणि 3 धावसंख्या झाली ती 28. 25 प्लस 3 28. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया अनिल स्टँड अँड डिलिव्हर अगदी समोर खेळलेत. बघूया वाईडिश लॉंग ऑफ आणि हा चौकार आहे. अगदी रुपेशाने खेळवृत्ती दाखवलेली बघा. जेव्हा भरत यांनी चेंडू पकडला तेव्हा ते सीमारेषेवर त्यांचा एक पाय होता आणि अगदी रुपेशाने चौकार घोषित केलेले आहे. आणि मित्रांनो हा खरा क्रिकेटचा विजय आहे. तुम्हाला खेळवृत्ती दाखवायची आहे. खेळ कुठलाही असो खेळवृत्ती दाखवायची आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू ऑन दी कार्पेट. काऊ कॉर्नर रिजनकडे. रुपेश चेंडूच्या समोर चांगलं क्षेत्ररक्षण होते. मात्र रनिंग बिटवीन द विकेट देखील खूप छान आहे. 2 धावा कंप्लीट आणि ते दिवस दिवा संघाचं पहिली इनिंग समाप्त झालेली आहे आणि धावसंख्या झाली ती 5 बाद 34. विजयासाठी 35 धावांचं लक्ष असेल न्यू मिलन पायगाव या संघासमोर. बघा जे आमच्या VIP डाईस समोर जी बाईक आहे जे आमचे कर्मचारी IRB प्लॅनचे आहेत का काय माहीत नाही, पण ती समोर जी बाईक आहे त्याची ग्लासचा अँगल जरा चेंज करायचं आहे. स्वर्गीय विठ्ठल नारायण पाटील स्टँडच्या अगदी उजव्या बाजूला ज्या प्रेक्षक वर्गाची अथवा खेळाडूची अनिल पाटील समाजसेवक दापोडे पुढचे भाऊ अनिल पुढे एकदम ते आपल्या एंट्रीला प्लॅनच्या एंट्रीला जी बाईक आहे तिची ग्लास जरा खाली करा प्लीज. दापोडे गावचे समाजसेवक नामांकित उद्योजक अनिल पाटील अनिल गोपीनाथ पाटील पुढची ॲक्टिवा गाडी आहे बघा प्लॅनच्या अगदी एंट्री समोर पुढे. हा फॅशन गाडी आहे पुढे. वॅगनर गाडी आहे व्हाईट तिच्या अगदी समोर त्या प्लॅनकडे जाणारा जो रस्ता आहे ना त्या एंट्री समोरच ती गाडी आहे. बघा आपले स्वयंसेवक असतील गावदेवी 40+ तर आपण तिथे जायचं आहे. अगदी ते गाडीची ग्लास आपल्या मान्यवर कक्षामध्ये अनिलजी पाटील आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. दापोडे गावचे समाजसेवक अनिल गोपीनाथ पाटील धन्यवाद. गावदेवी अंजूर आणि अमर स्पोर्ट कासने दोन्ही संघांनी आपले ऑफिशियल रिपोर्टिंग करायची आहे. यानंतर पहिल्या फेरीचा आजच्या दिवसातील तिसरा सामना आपण खेळवणार आहोत. गावदेवी अंजूर आणि अमर स्पोर्ट कासने. अंजूर संघ या क्रीडानगरीमध्ये पोचलेले आहे तरी मी भगवानजी भोईर यांच्या संघाला आमंत्रित करतोय. अमर स्पोर्ट कासने आपण देखील लवकरात लवकर या क्रीडानगरीमध्ये यायचं आहे. तर निश्चित मित्रांनो जाऊया आपण चालू सामन्याच्या दुसऱ्या सत्राकडे. जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा निश्चितच मैदानातून न्यू मिलन पायगाव संघाकडून 36-35 धावांच्या लक्ष्याचा कशा प्रकारे पाठलाग केला जाईल हे आपल्यापर्यंत पोहोचवतील आपल्या भिवंडी तालुक्याचा एक बुलंद आवाज मोहनदादा भोईर. थँक्स धन्यवाद काळूजी केने. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मित्रो खेळामध्ये शिस्ती फार महत्त्वाची असते. डिसिप्लिन देखील फार महत्त्वाचं असतं आणि आपण एक खेळाडू वृत्ती देखील या मैदानामधून पाहिली होती. दिवा स्पोर्ट दिवा हा संघ फलंदाजी करणारा कुठेतरी क्षेत्ररक्षक भरत याचा पाय सीमारेषे बाहेर आपण पाहिला होता. रुपेश
याच्याकडनं देखील त्यांनी स्वतः त्या ठिकाणी सांगितलं होतं की हा चौकार आहे. आणि रुपेश खरोखरचे खेळाडू वृत्ती तुझ्यामधून आपण पाहिली, खास करून यतीश म्हात्रे, त्याचबरोबर महेश जोशी, केदार जोशी आणि आमचे सन्माननीय सदस्य निलेश जाधव या सर्वांनी देखील तुझं कौतुक केलेलं आहे. खेळामध्ये खेळाडू वृत्ती फार महत्त्वाची असते. तर विजयाचं एक मापक लक्ष आहे. फक्त आणि फक्त 36 धावांचं प्रतिषटकामागे एक 9 धावांची सरासरी आहे. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे न्यू मिलन पायगाव या संघाची. चला पुढील दोन्ही संघ देखील आपण आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. मात्र दोन्ही संघाच्या कॅप्टनना देखील एक विनंती असेल, जोपर्यंत आपली लिगल नोंदणी केली जात नाहीये तोपर्यंत देखील नाणेफेक होणार नाहीये. दोन्ही संघाचे कॅप्टन प्रथम आपण आपलं लिगली रिपोर्टिंग करायचं आहे, त्यानंतरच नाणेफेक केली जाईल. मित्र, या स्पर्धेसाठी खास करून अजिंक्य मडवी न्यू मिलन पायगाव संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. त्यांनी ऑर्गनाईज कमिटी आणि न्यू मिलन पायगाव या संघाला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद अजिंक्य मडवी, आपलं देखील मी मनापासून कौतुक करतो. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण लाईक करता. सलामी गोलंदाज अर्जुन. कोण कोण आला? भरत आणि कांतीलाल. पहिला चेंडू पेस करता ऑन साईडचा पटका आपण पाहतो. ऑन द कार्पेट चेंडू डीपला येतो. एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला. या एका धाव्याने वैयक्तिक स्वतःचा अकाउंट ओपन करतो फलंदाज भरत. नेक्स्ट न्यू बॅट्समन न्यू बॅटल अजिंक्य कांतीलाल. गावदेवी अंजूर विपक्ष अमर कासने या देखील दोन संघांना विनंती, प्लीज आपण आपलं रिपोर्टिंग करा आणि नाणेफेकीसाठी लगेच टॉस बॉक्सची डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. हलक्यात बॅट फक्त चेंडूला थोडंसं पुश केलं जातं. चेंडू जातो शॉर्ट पॉईंटला. इनफिल्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. एक धाव, धावसंख्या एकने पुढे शकते 2. पुन्हा एकदा गोलंदाज अर्जुन. अतिशय चांगला चेंडू, तितक्याच रुपयात चेंडूवर फक्त थोडंसं पुश केलं जातं. चेंडू पुन्हा एकदा शॉट कव्हरला येतो. इनफिल्डमधून चांगलं क्षेत्र कैलाशाच्या माध्यमातून आपण पाहायला मिळतं. एक धाव. एक धाव्याने संघात धावसंख्या एकने पुढे सकते. धावसंख्या होती बिनबाद 3. विजयाचं लक्ष फक्त आणि फक्त 36 धावांचं प्रतिषेधक आपण 35 धावांचं का 35 धावांचं एक मापक लक्ष विजयासाठी फक्त आणि फक्त 9 धावांची सरासरी आहे. आता मात्र ही लाईन चुकीची आहे. बघा, आपल्याकडे बॅलन्स फार कमी असल्या कारणाने आपण थोडंसं खर्च जपून करा. विजयासाठी अगेन्स्ट संघाला फक्त 35 धावांची गरज आहे. गोलंदाजी करताना आपण स्क्वेअर मारा करू शकत नाही आहे, कारण की आपल्याकडं बॅलन्स फार कमी आहे. जर विजय संपादित करायचं असेल तर अशी गोलंदाजी चालणार नाही आहे. आता मात्र अतिशय चांगला चेंडू अर्जुन याचा खोलवर टप्प्यात चेंडू हलक्यात बॅटने फक्त चेंडूला सुंदरसा ऑन ड्राईव्हचा फटका आपण देखील पाहिला. चेंडू शॉर्ट सेमीमिडनला येतो. इनफिल्डमधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या एकने पुढे सकते 5. प्रतिषटकामागे फक्त 9 धावांची सरासरी आहे विजयासाठी. कुठल्या मोठ्या पटक्यांची आवश्यकता आणि फक्त चेंडूला रोटेट करायचं आहे. डबल सिंगल क्रिकेटची लाईफलाईन. आता मात्र इनफिल्डच्या वरून चेंडू प्रहार केला जातोय, मात्र फटका पसतोय. अप्रतिम मुस्कुझेल कलेक्ट केला जातो. महत्त्वाचा पहिला फलंदाज बाद होतोय भरत. आउट ऑफ इनसाईड खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. चेंडू शॉर्ट कव्हरला येतोय. चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहिलं होतं. आउटफील्डमधून कुठंतरी थोडंसं इनफिल्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. अनिल याच्या माध्यमातून चांगला झेल कलेक्ट केला जातोय. क्रिकेटमधून मित्र झेलला देखील फार महत्त्वाचं स्थान असतं. घ्या कॅच जिंका मॅच असं समीकरण नेहमीच आपण क्रिकेटमधून पाहत असतोय. आणि महत्त्वाचा पहिला फलंदाज बाद होतोय न्यू मिलन पायगाव संघाचा भरत. नेक्स्ट न्यू बॅट्समन
नेक्स्ट बॅट्समन अनिल येतोय. अर्जुन बॅक टू बॉलरचा मारा झाला होता, मात्र आपल्या फॉलोमध्ये चेंडूला कलेक्ट करता आलं नव्हतं. दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आणि प्रयत्नामधून मात्र फलंदाज कांतीलाला बाद होतो. एक धाव कंप्लीट आहे. बॅक टू बॉलरचा मारा झाला होता, चेंडू एसट्यानं हिट करतोय, मात्र कुठंतरी क्षेत्ररक्षक आणि चेंडूमध्ये संपर्क झाला नव्हता आणि कदाचित संपर्क झाला असता तर फलंदाज बाद देखील झाला असता. एक धाव कंप्लीट. एक धावाने संघात धावसंख्या एक धावाने पुढे सकते धावसंख्या होते ती 6. षटक क्रमांक पहिला संपतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडंसं बॅकफूट आपण पाहतोय. संघ न्यू मिलन पायगाव विजयाचं लक्ष जरी 35 धावांचं असलं तरी चांगली सुरुवात आपण पाहतो. दिवसपूर दिवस संघाच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात झालेली आहे. संघाने एक विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी आपण पाहिली. अर्जुन बुवा या नावानं अतिशय फोकस आणि फेमस आहे. नेक्स्ट न्यू बॅट्समन रुपेश. चला पुढील दोन्ही संघ प्लीज आपण रिपोर्टिंग करायचं आहे आणि त्यानंतर नाणेफीसाठी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉसबॉक्सशी देखील संपर्क साधायचा आहे. अमर कासने विपक्ष गावदेवी अंजूर. बघा मित्र, स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे. त्या अनुषंगानं सर्व संघांना एक सूचना नसून विनंती आहे की आपण वेळेच्या संदर्भात आम्हाला प्लीज आज सहकार्य करा. दोन्ही संघाचे कॅप्टन प्रथम आपण आपल्या लिगली रिपोर्टिंग करायचं आहे आणि त्यानंतर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉसबॉक्समध्ये देखील यायचं आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पाला सांघिक दुसरा गोलंदाज कैलाश येतोय. विजयासाठी अजूनही 29 धावांची गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गणतंत्र दिवस आहे ना. चला प्लीज आपण थोडंसं वेळ कमी घ्या. हलक्यात बॅट फक्त चेंडू थोडासा पुश होतो. चेंडू ऑन साईड ऑफ साईडला येतोय. शॉर्ट पॉईंटला आपण चेंडू पाहिला. इनफिल्डमधून चांगले क्षेत्ररक्षण मिळते. एक धावसंख्या एकाने पुढे सकते 7. षटक क्रमांक दुसरं विजयाचं लक्ष 35 धावांचं जरी असलं तरी मात्र प्रत्येक धावीसाठी या न्यू मिलन पायगाव संघाला थोडासा संघर्ष करावा लागतोय. काय कमालीची गोलंदाजी आपण पाहतो. दिवसपूर दिवस संघाच्या माध्यमातून पहिल्या षटक आता तो बुवा याने अर्जुन याने सुरेख सुंदर अपने उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. फक्त 6 धावा देऊन एक फलंदाज देखील त्याकडे धावची चोपडे बाद झाला होता. नेक्स्ट न्यू बॅट्समन इन बॅटल रुपेश. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड संघ नाही का कॅप्टन आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला थोडंसं ऑन द अप खेळण्याचा प्रयत्न. चेंडूचा वेट केला मात्र सेट करता आलं नव्हतं. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क साधता आलं नव्हतं रुपेश याला. चेंडू येण्याच्या अगोदर आपण पाहिली कुठे बॅट रिलीज झाली होती आणि चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक दुसरं. धावसंख्या फक्त आणि फक्त 7. आता मात्र थोडासा स्वेरमार आपण पाहतोय. आउट ऑफ स्टंप. खराब चेंडू. पंच वाईटचा इशारा करतात. एक धावेचा निर्वाळा. बघा या अवंतर ज्या धावा असतात ना कुठंतरी संघाला पराभवाच्या खाईत नेणारे असतात. जेव्हा आपल्याकडे बॅलन्स फार कमी असतं तेव्हा आपण खर्च देखील फार जपून करायचा असतोय. आणि या ठिकाणी मात्र रुपेशच्या बॅटमधून हा बिग ब्लास्ट आहे. बघूया चेंडू एक्झिट कुठे ट्रॅव्हल होतोय. फटका उत्तम होता. प्लेसमेंट चांगलं म्हणता येणार नाहीये. चेंडू कॉर्नर सीमेच्या ट्रॅव्हल झाला होता. लँड झाला होता आणि आउट फील्डमधून आपण पाहिलं क्षेत्ररक्षकाला काय लाजवाब झेल कलेक्ट केला जातोय. अतिशय वाखाण्याजोग झेल कलेक्ट केला जातोय. महत्त्वाचा फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतोय रुपेश. अजिंक्य मडवे यांनी सध्या ऑल दी बेस्ट केलेले आहे. न्यू मिलन पायगाव संघाला मात्र सध्या तरी पायगावा संघ थोडासा ऑल इन बेल नाही आहे. नेक्स्ट न्यू बॅट्समन नितीन.
षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो धावसंख्या ती 8, विजयाचं एक मापक लक्ष जरी असलं तरी मात्र एक संघर्ष पाहायला मिळतो या स्पर्धेमधून. या मॅचमधून एक संघर्ष पाहायला मिळतो प्रेक्षकांना. एक कमालीची गोलंदाजी आज दिवसपूर संघाच्या माध्यमातून केली जाते. आज खास करून इनफिल्डमधून किंवा या मैदानामधून खेळताना आमचे परममित्र तालुका क्रिकेट उत्तम आवाज आहे शशी मात्रे देखील इन ॲक्शनमध्ये आपण पाहतो त्यांना. त्याचं कारण देखील आहे आज हॉलिडे आहे. पुन्हा एकदा मिस्टाईम फटका, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दक्ष बेलजॅच कॅच. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज देखील बाद होतोय. काय लाजबाब गोलंदाजी, मी अगोदरच म्हटलं होतं आज दिवस संघाची गोलंदाजी कमालीची गोलंदाजी करताना. पस्तीस धावांचं एक मापक लक्ष, मात्र या लक्ष्याचा पाठलाग करताना परिपूर्ण अडचणीमध्ये संघ सापडतोय न्यू मेलन पायगाव. नेक्स्ट न्यू बॅट्समन भूषण. आता मात्र संघाची सर्वात महत्त्वाची बिन्नीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय न्यू मेलन पायगाव संघाची. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला, दोनसाठी घेण्याचा प्रयत्न. चेंडू शॉट एक्स्ट्रा कव्हरला आहे, तो एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, 2 धावा देखील कंप्लीट केले जातात. या 2 धावांनी संघात धावसंख्या 2ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 10. दुहेरीमध्ये प्रवेश होतोय. धावसंख्या होते ती 10. नमस्कार. काय रे तिथे षटक क्रमांक दुसरा संपता 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 12. येणारी अजूनही 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही आमचे गुणलेखक अल्पेश सांगतात किती धावांची गरज. 23 धावांची गरज आहे. हॅलो लगेच गेला बटन, तू थांब जरा, चांगला चालला था ना. हॅलो 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 हा मग जाऊ ना. हॅलो हॅलो मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून JK ग्रुप एंड वलगाव, त्यानंतर मात्रे एन चंदू भोईर, शिवराम मात्रे असतील, चंदू भोईर असतील, वलगावचे सुप्रसिद्ध उद्योगपती आहेत, समाजसेवक आहेत, युवा उद्योजक आहेत आणि त्यांनी देखील ऑर्गनाइज कमिटी अर्थात गावदी ओवली 40+ या संघाला या स्पर्धेच्या माध्यमातून ऑल दी बेस्ट केलेले आहेत. मी सर्वांचं मनापासून कौतुक करतो. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला देखील आपण लाईक करता. JK ग्रुप अँड चंदू भोईर अँड मात्रे ब्रदर्स, सर्वांचं मनापासून कौतुक. आता नित्य शेळूमाता बळ संघ देखील आपण अंतिम सामन्यामधून पाहणार आहोत, कारण पहिल्या 2 दिवसामध्ये शेळूमाता बळे संघाने देखील या स्पर्धेमधून अतिशय अव्वल दर्जाची कामगिरी केलेली आहे. तर विजयाचं लक्ष्य 23 धावांचं 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं, गोलंदाज
संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज उदय. बघा उदय तुम्हाला देखील या स्पर्धेमधून एक सुवर्ण संधी आहे. शिवमाता बळ संघाचे उत्कृष्ट खेळाडू आहेत, संघटनेचे सन्माननीय सदस्य आहेत प्रमोद भोईर, त्याचबरोबर KP अर्थातच कैलाश पाटील यांच्याकडे 555 रुपयाचं रोख कॅश प्राईज तुम्हाला दिलं जाणार आहे. मात्र त्यासाठी विकेट टेकर गोलंदाज तुम्हाला ठरावा लागेल. पुढील 2 संघांना देखील विनंती असेल. गावदेवी अंजूर विपक्ष अमर कासने. चला प्लीज आपण आपलं प्रथम रिपोर्टिंग करायचं आहे आणि त्यानंतर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्सशी देखील संपर्क साधायचा आहे. वेलकम आनंद भाऊ, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वीर तानाजी न्यू 40+ या स्पर्धेत संघाचे सर्व ओनर मालक आहेत. आणि मित्र आपण जी गॅलरी पाहू शकता स्वर्गीय सौ चंद्रभागा लक्ष्मण पाटील स्टँड त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे. आनंद एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत, आमचे परममित्र आहेत, दापोड्याचे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत आनंद लक्ष्मण पाटील. आपण जर कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराज बनवायचं आहे. आनंद भाऊ तुम्हाला देखील विनंती असेल, आपण प्लीज मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. गावदेवी अंजूर चेंडूला सुंदरसा स्वीपचा फटका आपण पाहतो. चेंडू फाईन लेग सीमाच्याकडे ट्रॅव्हल होतो, मार्गस्थ होतोय. कमालीचा फटका आहे, ताकदीपेक्षा युक्तीचा चांगला वापर आपण भूषणीच्या बॅटमधून पाहिला. चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. चौकार संख्या धावसंख्या 4 पुढे सकते 16. अदानिया भिवंडी क्रिकेट संघटनेचे माजी पदाधिकारी आणि निश्चितच खरोखरच जी संघटना आपण पाहतो या संघटनेसाठी ज्यांचं एक मोलाचं सहकार्य आहे अनिल पाटील गावदेवी अंजूर संघाचे सर्व आहेत. त्यांना देखील विनंती, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण देखील व्यासपीठावर मंचावर यायचं आहे. वेलकम अनिल दादा, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. धन्यवाद श्याम भाऊ, वेलकम. दिलीप वेलकम. विजू आता मात्र स्वेअर मारा आपण पाहतोय उदयच्या गोलंदाजीमधून थोडासा कुठेतरी स्वेअर मारा झाला होता. खराब चेंडू दिशांचे चेंडू स्वेअर मारा पंचाच्या समांतर धाव मिळते. अवांतर अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. उदय संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे. चेंडूला थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट कव्हरला जातो. एक धाव घेण्याची संधी. एक धावणी संघात धावसंख्या एक धावणी पुढं सरकते. इनफिल्डमध्ये आपण शशी मात्रा यांना देखील पाहिलं होतं, चांगले क्षेत्ररक्षण शशी याच्या माध्यमातून धावसंख्या एकने पुढं सरकते 18. विजयासाठी अजूनही मला वाटतं 17 धावांची गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघा दोन्ही संघांना एक समान संधी आहे. उदय एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे. आता मात्र चेंडूला शॉर्ट ऑन पुल. व्हाट अ कॅच, व्हाट अ कॅच. एक कॅच नाही तो मैं कहूँगा मॅच आहे. का लाजवाब झेल, खरोखरच त्या क्षेत्राचं मी कौतुक करेन. मला वाटतं संघनायक किरण काय जबरदस्त झेल कलेक्ट केला आणि ते सेलिब्रेशन देखील या ठिकाणी संघाच्या माध्यमातून केलं जातं. कॅचचं काय जबरदस्त कॅच, खरोखरच्या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट झेल म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. कॅच विन द मॅच, घ्या कॅच जिंका मॅच, असं समीकरण नेहमीच आपण क्रिकेटमधून पास होतो. वेलकम प्रसाद. महत्वाचा फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतोय. नेक्स्ट न्यू बॅट्समन अनिल येतोय. अनिल येतोय. अरे काटे फिरवलं का बाबा परत? तू कला काय जाते वाकराला? आवाज चांगला चालू होता ना. हॅलो. अरे ते अकरा ओरू नको, चांगला चालू होता.
हॅलो 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 आवाज केला हॅलो पुन्हा एकदा चेंडूला शॉर्ट अँड पूल अँड सक्सेसफुल. कमालीचा फटका आपण पाहिला होता. ॲपर्स देखील उत्तम होता आपण पाहिलं होतं. क्षेत्ररक्षक किरण याचा मात्र चेंडू अडवू शकला नाहीये. मस्तक के ऊपर से दस्तक देती हुई गेंद सीमारेषेच्या बाहेर जाणार षटकार येतो आउट ऑफ पार्क. अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, दर्जेदार फटका. ज्या फटक्याची आवश्यकता न्यूमिलन पायगाव संघाला तोच फटका आपण पाहिला. फलंदाज रुपेश याच्या बॅटमधून. संघात धावसंख्या 6 पुढे सकते. धावसंख्या होते ती 24. येणारे चेंडू 8 आणि विजयासाठी अजूनही 11 धावांची गरज आहे. सोसवारी मला वाटतं भूषण आहे. रुपेश बाद झालेला आहे. भूषण याच्या बॅटमधून एक कमालीचा फटका आपण पाहिला. पुल केलं होतं चेंडूला आणि चेंडू मिडविकेट सीमाच्या बाहेर जाणारा. मस्तक के ऊपर से दस्तक देती हुई गेंद सीमारेषेच्या बाहेर जाणारा षटकार. दमदार, सुरेख, सुंदर, अप्रतिम, उत्कृष्ट फटका. ज्या फटक्याची आवश्यकता देखील होती न्यू मिलन पायगाव या संघाला. सुरेश मुकादम अग्री समाजातील उत्तम कवी आहेत आणि त्यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलेले आहे. या ठिकाणी मात्र मिस टाइम फटका. फलंदाज बाद होतोय रुपेश. या ठिकाणी गोलंदाज थोडासा कमबॅक करतो. एक तुम्हारी आम एक हमारी असं चित्र देखील आपण मैदानामधून पाहतोय. कारण या अगोदर पाहिलं होतं मोठा फटका षटकार खाल्ल्यानंतर गोलंदाज थोडासा कमबॅक करतोय, फलंदाजाला बाद करतोय. आता येणारे चेंडू 7 आणि विजयासाठी अजूनही 11 धावांची गरज. सामना अजूनही संपलेला नाहीये. दोन्ही संघांना एक समान संधी आहे. चला पुढील 2 संघ लगेच आपण याचा आहे. गावदेवी अंजूर संघाचा रिपोर्टिंग देखील झालेली, लिगली नोंदणी झालेली आहे. संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. विनंतीशील अमर कासने संघाचा कॅप्टन आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. नानाभाऊ गोंधळी आपण प्लीज वेल कमी घ्या, लगेच यायचं आहे. रामदास भाऊ आपण देखील यायचं आहे. बघा अमर कासने संघाचा कॅप्टन प्लीज आपण वेल कमी घ्या. आपण नाणेफसाठी यायचं आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, चेंडू सुंदरसा ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला जातोय. अजून याच्या माध्यमातून कमालीचं क्षेत्ररक्षण. मात्र 2 धावा कंप्लीट. या 2 धावांची संख्या धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 26. येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी अजूनही 9 धावांची आवश्यकता. दोन्ही संघांना अजून एक समान संधी आहे. आज पायगाव संघाला देखील आमचे भिवंडी क्रिकेटर समालोचक जो परिवार आहे त्या परिवाराचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर मोरेश्वर गवळी यांनी देखील ऑर्गनाईज कमिटी आणि त्याचबरोबर न्यू मिलन पायगाव संघाला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद गवळी सर. आपण देखील सध्या यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता, आम्हाला देखील आपण लाईक करता. भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष आहेत आणि त्यांनी देखील आज पायगाव संघाला ऑल दी बेस्ट केलेले आहे.
या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श देखील आपण पाहिला. पहिल्या चेंडूवर मात्र फलंदाज या ठिकाणी बाद होतोय शरद. बघा आता मात्र थोडीशा अडचणी निश्चित वाढल्या असतील. न्यूझीलंड पायगाव संघाचे येणारे चेंडू 5 विजयासाठी अजूनही 9 धावांची गरज आहे. मात्र मधल्या आणि पहिल्या फेरीतील जे फलंदाज आहेत ते कुठेतरी बाद झालेले आहेत. नेक्स्ट नो बॅट्समन. अमर कासने संघाचा संगणक. आपण प्लीज आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. नाणेफीसाठी आपण लगेच यायचं आहे. कदाचित आपण जर या ठिकाणी उशीर केला तर आपल्याला पॅनलाइज अर्थातच पॅनल्टीचा सामना करावा लागेल. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न हलकासा अपील आणि फलंदाज देखील या ठिकाणी धावची स्वरूपाने बाद होतोय. नरेंद्र हा फलंदाज या ठिकाणी बाद झाले. नेक्स्ट बॅट्समन अनिल आले. त्याला 11 झाले 12 चालू आहे बरोबर म्हणून 12 वाले. आता मात्र या सामन्यामध्ये परिपूर्ण कमबॅक करताना आपण पाहतोय संघ दिवास्फोट दिवा. चला रामदास भाऊ प्लीज थोडंसं आपण वेळ कमी घ्या. नाणेफीसाठी यायचंय. नाना सर तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. नेक्स्ट न्यू बॅट्समन. चार चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र सामन्यामध्ये परिपूर्ण कमबॅक होताना आपण पाहिलं. विजयाचं फक्त मापक लक्ष होतं 35 धावांचं. मात्र काय जबरदस्त संघर्ष आपण पाहिला आणि काय गोलंदाजी आपण पाहिली खास करून दिवास्फोट दिवा संघाची. किरण सज्ज होतोय. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. मिलिंदजी भोईर यांना देखील विनंती आपण व्यासपीठावर स्टेजवर यायचं. मिलिंदजी भोईर अमर कासने या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत आणि भिवंडी प्रांत अधिकारी जे ऑफिस आहे त्यामध्ये नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. मिलिंदजी भोईर आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आता मात्र सामन्यावर परिपूर्ण वर्चस्व प्रस्थापित करताना दिवास्फोट दिवा काय कमालीचं प्रदर्शन आजच्या स्पर्धेमधून. अल्पेश मला वाटतं शशी म्हात्रे यांचा काही पायगुंत नाही आज. बघूया चेंडू ॲक्झॅक्ट कुठे ट्रॅव्हल झालाय. मात्र पंच वाईटचा इशारा करतात. लेग स्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू. एक अवांतर धाव. किती शेवटचा अंतिम चेंडू शेष आहे. विजयासाठी अजूनही 8 धावांची गरज आहे. मिशन इज इम्पॉसिबल. आता विजय एक अवघड जागेचं दुखणं होऊन बसले. वेलकम रामदास भाऊ. चेंडूला शॉर्ट ऑन पुल अँड सक्सेसफुल. काय कमालीचा फटका होता बघा मित्रो. शेवटच्या अंतिम फटक्यावर मोठा फटका जरूर लागला. मात्र कुठंतरी
दिव्यातलं तेल संपलं होतं, दिवा भिजला होता आणि मग नंतर तेल टाकून काही मतलब नाहीये. दिवा भिजल्यावर तेल टाकून फायदा.